जनादेश टीव्ही न्यूजची एकदिवसीय पत्रकारिता कार्यशाळा संपन्न। रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी ठाण्यातील नो आयटी हॉल कृपा चेंबर 3रा मजला दुर्गा हॉटेलवर नौपाडा ठाणे येथे जनादेश टीव्ही न्यूजतर्फे एकदिवसीय पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेचे प्रशिक्षक महाराष्ट्र मुक्त पत्रकार महासंघ याचे अध्यक्ष श्याम घोडके हे होते। तसेच जनादेश टीव्ही न्यूजचे संपादक मंगेश प्रभुलकर व कार्यकारी संपादिका अश्विनी भालेराव यांच्या उपस्थितीत ही एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली। प्रशिक्षक श्याम घोडके यांनी पत्रकारिता म्हणजे काय, पत्रकारितेची सुरुवात कशी करावी, पत्रकारितेचे विषय हाताळताना निडरपणे बातमीचा पाठपुरावा कसा करावा अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले। तसेच संपादक मंगेश प्रभुलकर यांनी बातमीचे गांभीर्य ओळखून बातमी कशी बनवावी, बातमीचे प्रकार तसेच इतर बाबींवर मार्गदर्शन करीत 16 वर्षांचा अनुभव सांगितला। कार्यकारी संपादिका अश्विनी भालेराव यांनी स्वतःची ओळख देऊन मुलाखत कशी घ्यावी, बूम कसा पकडावा, प्रश्न कशा प्रकारे विचारावेत याचे प्रात्यक्षिक दाखवून स्वतःचाही अनुभव सांगितला। नमस्कार, जनादेश अष्टतरंगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज ठाण्यातील नो आयटी हॉलमध्ये जनादेश टीव्ही न्यूज तर्फे एक दिवसीय पत्रकारिता शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत जनादेश अष्टतरंगचे शब्दशिल्पकार यशवंत निमसे। जाणून घेऊयात अष्टतरंगाबाबत त्यांच्या कल्पना काय आहेत, त्यांना ही कल्पना सुचली कशी आणि त्यांनी शब्दांकन केलं कसं। नमस्कार सर, जनादेश अष्टतरंगमध्ये आपले स्वागत आहे। सर, जनादेश अष्टतरंगाबद्दल आपण काय माहिती देऊ इच्छिता? नमस्कार, जनादेश अष्टतरंग हे मंगेश प्रभुलकर साहेब यांची संकल्पना होती। त्यांच्या मनात ती कल्पना पहिली आली आणि शब्दात रूपांतर त्यांनी केलं। आणि शब्दाचे 8 रंग, बातमीचा एक अंग असतो आणि जसे 8 रंग त्या प्रकारचे 8 प्रकारचे एक बातमी असते आणि ते स्वरूप 8। त्या 8 रंगाचा वापर करून मी 8 दिशा, 8 विभाग आणि या प्रकारचे 8 विषय असे मिळून मी अष्टतरंगाचे शब्दांकन करण्याचं काम माझं झालं। आणि त्याच्यामध्ये निसर्ग, इतिहास, आरोग्य आणि क्रीडा, मनोरंजन असे 8 विषय असून त्याचे निरनिराळ्या विभागांमध्ये पत्रकारांना काम करता येईल अशी सोय करून दिलेली आणि ते शब्दरूपामध्ये त्यातील मांडणी केली। यावेळी कार्यशाळेत उपस्थित जनादेशच्या सदस्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाबद्दल आभार व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। मातोश्री वृद्धाश्रमात संगीताचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी मातोश्री वृद्धाश्रम खडवली येथे वृद्धाश्रमातील आजी आजोबांना आनंद देण्यासाठी व त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। जुनी नवीन मराठी हिंदी गाण्यांचा कराओके निशुल्क कार्यक्रम आयोजित या कार्यक्रमात जवळपास 50 वरिष्ठ नागरिकांनी याचा भरपूर आनंद घेतला। मातोश्री वृद्धाश्रमाचे ट्रस्टी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। संगीताचा हा कार्यक्रम गणेश कराओके क्लब तर्फे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात गायक डॉक्टर प्रकाश जोशी, गायिका अंजली बोरोळे, सविता कोंडे यांनी गाणी सादर केली। पाहूया काही क्षण। शहरी कोल्हापुरा घेऊया लाभ दर्शनाचा, करूया उजो 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 अंबाबाईचा। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश।
ठाणे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप. ठाण्यातील पत्रकार सुदाम खारकर यांनी वाढदिवसानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील पुरुष व महिला तसेच आपत्कालीन वॉर्डमधील रुग्णांना फळे वाटप करून सामाजिक सेवेचा संदेश दिला आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्यासह येथील डॉक्टर्स, वॉर्ड बॉय, नर्स असे सर्वजण सामान्य माणसाच्या आरोग्य सेवेसाठी येथील रुग्णांसाठी अथक परिश्रम घेताना दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत माझ्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप करण्याचा निर्णय घेतला, अशी भावना पत्रकार सुदाम खारकर यांनी या प्रसंगी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी आपला भारत देश अधिक शक्तिशाली बनविण्यासाठी तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवायला हवे, यासाठी शाळा, कॉलेज, रुग्णालय अशा संस्थांमधूनही आरोग्यविषयक जनजागृतीचे कार्यक्रम घ्यायला हवेत, असे मत व्यक्त केले. यावेळी निर्भय पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, संपादक मंगेश प्रभुलकर, पत्रकार चंद्रभूषण विश्वकर्मा, जितेंद्र मिश्रा, अश्विनी भालेराव, जया विश्वकर्मा, समाजसेवक दीपक खैरनार, निर्मल शर्मा, समाजसेविका पूनम खैरनार, राजश्री खारकर आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान. जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे यांच्या शुभहस्ते 8 अधिकारी व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पेन्शन आदेश देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्याकरता सदिच्छा दिल्या. पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य राहावे, आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी वेळ द्यावा, अशा शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिक्षक अरुण शेलवले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, गेली 39 वर्षे ठाणे ग्रामीण भागात शिक्षक म्हणून सेवा दिली. सेवानिवृत्त होताना आनंद होत आहे. प्रत्येक आठवड्यातील 1 दिवस विनावेतन जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करणार, अशी ग्वाही दिली. हजारो विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी मोलाचे काम केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षण विभाग प्राथमिक 5, ग्रामपंचायत विभाग 2, आरोग्य विभाग 1 असे
जिल्हा परिषदेचे एकूण 8 अधिकारी व कर्मचारी ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त झाले आहेत. प्राथमिक शिक्षक, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत, आरोग्य सेविका या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. मालोजी राजे देशमुख यांचा उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा. 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नातेपुते नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मालोजी राजे देशमुख यांनी नगरपंचायत उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला व 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली. याप्रसंगी बोलत असताना मालोजी राजे म्हणाले, नगरपंचायतचे काम पाहत असताना अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समितीचे माजी सदस्य माऊली पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. उपनगराध्यक्षाच्या कार्यकाळात नगरपंचायत विकास कामासाठी 31,71,00,000 एवढा निधी मंजूर करून सर्व नगरसेवक यांच्या साथीने नातेपुते शहरातील विकास कामे मार्गी लावली. रमाई आवास योजना सन 2022-23 मध्ये 43 लाभार्थी यांना घरकुलाचा लाभ मिळवून दिला. तसेच सन 2023-24 मध्ये 22 लाभार्थी यांना मंजुरी मिळाली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 127 लाभार्थी यांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष कार्यकाळात माजी नगराध्यक्ष उत्कर्ष राणी पलंगे, नगराध्यक्षा अनिता लांडगे, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी तसेच नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच शहरातील नागरिकांनी वेळोवेळी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार मानून देशमुख यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.